ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज पृथू यांनी आपल्या आयुष्याचं जे प्रयोजन होतं, ज्याच्यासाठी भगवंतांनी आपल्याला या भूलोकावर या मृत्यूलोकावर पाठवलं होतं, ते सगळं प्रयोजन आपल्याकडनं पूर्ण झालं असा विचार करायला सुरुवात केली. कारण हा विचार येईपर्यंत त्यांच्याकडनं पृथ्वीला समतल केलं गेलं होतं, शेतीची सुरुवात झाली होती, गावं खेडी नगर पुर ही सगळी वसून लोकांच्या प्रजेच्या दैनंदिन गरजा, त्यांची आजीविका, उदरनिर्वाहाची साधनं यांची व्यवस्थित सोय लावून दिली गेलेली होती. आणि सज्जन संत सत्पुरुष हे ज्या प्रकारे आपापल्या धर्माचं पालन करत होते, तसे पृथू महाराज सुद्धा आपला जो राजधर्म आहे, व्यक्ती धर्म आहे, त्या धर्माचं पालन करत होते. आणि मग एके दिवशी त्यांच्या मनात आता असा विचार यायला लागला की ठीक आहे, आता आपलं वय झालं, आयुष्याची गाडी उतरणीवर लागलेली आहे. भगवंतांनी ज्याच्यासाठी मला ह्या लोकांमध्ये पाठवलं, ती सगळी कामं, विशेषतः प्रजारक्षण रूप जे मुख्य कर्म होतं, कर्तव्य होतं, ते मी पूर्ण करून ठेवलेलं आहे. आणि आता ह्यापुढे माझं जे उर्वरित आयुष्य आहे, हे केवळ ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वराराधनेसाठीच मला खर्च केलं पाहिजे. त्या आयुष्याचा विनियोग, उरलेल्या आयुष्याचा विनियोग मला भगवंताच्या भक्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी करायला हवा. आणि असा विचार करून, तसा मनात निश्चय आणि संकल्प करून जेव्हा त्यांनी सगळ्यांचा निरोप घ्यायला सुरुवात केली, तर सामान्य प्रजाजन सुद्धा त्यांच्या विरहामुळे धाय मोकळून रडायला लागले, शोक व्यक्त करायला लागले. पण पृथ्वी माता सुद्धा ह्या राजाच्या विरहानं अतिशय शोकमग्न झाली, रडायला लागली. पण आपल्या आयुष्याचं, उर्वरित आयुष्याचं एक ध्येय ठरवलेलं असल्यामुळं पृथू महाराजांनी या सगळ्यांच्या शोकाबरोबर वाहवत न जाता स्वतःला संयमित ठेवलं आणि राज्यकारभार आपल्या 5ही मुलांच्या हाती सोपवला. आणि आपल्या पत्नीसह ते एकटेच वनात निघून गेले. वनात सुद्धा, म्हणजे वानप्रस्थाश्रमात सुद्धा त्याचे जे नियम असतात, त्याप्रमाणे पृथू महाराज अत्यंत कठोर अशा तपस्येमध्ये मग्न व्हायला लागले. ती तपश्चर्या त्यांनी सुरू केली. ज्याप्रमाणे गृहस्थाश्रमामध्ये आपली सगळी कर्तव्य कुठलाही आळस न करता, कोणाही बद्दल द्वेषभाव न धरता, कोणाही मध्ये न गुंतता, आपलं देह मन बुद्धी पूर्णपणे पणाला लावून त्यांनी अखंड व्रतपूर्वक सगळी कर्तव्य सांभाळली, त्याचप्रमाणे ह्या वानप्रस्थाश्रमामध्ये सुद्धा ते पूर्ण व्रतस्थ राहिले. सुरुवातीचे काही दिवस कंद मुळं फळं याच्यावर त्यांनी गुजराण केली. कालांतरानं वाळलेली शुष्क पानं खाऊन ते राहायला लागले. आणखीन काही काळ लोटल्यानंतर केवळ जलाहारी राहिले, पाणी पिऊनच राहायचं. आणि त्याच्याही नंतर केवळ वायवाहारी, म्हणजे वायू सेवन करून आपला देह तगवायचा, अशा पद्धतीने ते राहिले. याचं कारण उदरम भरण्यासाठी जो काही उद्योग व्यवसाय करायला लागेल, तेवढा वेळ भगवंताच्या चिंतनाचा निघून जातो.
किंवा चिंतनात वापरता येत नाही आणि म्हणून आपल्या उदरभरणासाठी जास्त मेहनत न करता, त्याच्यासाठी जास्त प्रयत्न न करता जास्तीत जास्त वेळ भगवत चिंतनामध्ये कसा घालवता येईल यासाठी आपल्या देहाकडे उपेक्षित वृत्तीने पाहून त्यांनी जास्तीत जास्त काळ भगवत चिंतनामध्ये, ईश चिंतनामध्ये, भगवत भक्तीमध्ये घालवायचं ठरवलं. कारण देहाच्या गरजा आपण वाढवाव्या तशा असतात. देह हे साधन आहे, साध्य नाही असा जर मनात निश्चय झाला तर ते साधन ज्या कामासाठी वापरायचं आहे त्या कामासाठी उपयुक्त राहील एवढ्या पुरतीच त्या देहाची काळजी घेतली पाहिजे. पण देहच जर साध्य ठरला तर मग आपलं जे जीवनोद्दिष्ट आहे ते कधीही प्राप्त करता येणार नाही. एकदा भगवत प्राप्ती हे आयुष्याचं, उर्वरित आयुष्याचं ध्येय ठरवल्यानंतर त्याच्यासाठी जास्तीत जास्त काळ उपलब्ध करून द्यावा या दृष्टीने त्यांनी आपल्या देहाकडे उपेक्षा केली आणि हळूहळू देहाच्या गरजा, विशेषतः अन्न पाण्याच्या गरजा त्यांनी कमी करत आणल्या. मननात मुनी अशी मुनी शब्दाची व्याख्या आहे. जो अखंड मननशील असतो तो मुनी. पृथू महाराज त्याप्रमाणे संपूर्ण सृष्टी व्यवहाराचं निरीक्षण करून ज्याच्यामुळे हा सगळा व्यवहार चालतोय त्या भगवत शक्तीचं, भगवत सामर्थ्याचं मनन करत होते. उन्हाळ्यामध्ये पाचही बाजूला, चार बाजूला चार अग्नी आणि वर माध्यान्हातला तळपता अग्नी, ज्याला पंचाग्नी साधन म्हणतात, असं पंचाग्नी आजूबाजूला ठेवून त्याने भगवंताची आराधना केली. पुढे पावसाळा आल्यानंतर खुल्या मैदानामध्ये, पटांगणामध्ये पावसाच्या धारा आपल्या अंगावर झेलल्या आणि त्या अंगावर झेलत ओल्या अंगाने भगवत भक्ती करायला सुरुवात केली. थंडीमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये ते गळ्यापर्यंत पाण्यामध्ये बसून राहिले आणि तशी त्यांनी भगवंताची तिथे भक्ती केली. अनुकूल प्रतिकूल कुठल्याही वेदना आजपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत. कारण आज केवळ भगवंताची भक्तीच राहिली पाहिजे ह्या उद्देशानं ही जी निरनिराळी द्वंद्व आहेत, शीतोष्णादी, ती सगळी द्वंद्व सहन करीत त्यांनी आपली तपश्चर्या चालू ठेवली. रात्री झोपताना सुद्धा एरवी राजमहालात जे आरामदायी अशा मंचकावर झोपत होते, आता वानप्रस्थाश्रमामध्ये त्यांनी मातीचा बिछाना, मातीची गादी किंवा मातीची शय्या तयार करून त्याच्यावर ते झोपायला लागले. शरीराला प्रतिकूल असणारी किंवा मनाला प्रतिकूल असणाऱ्या सगळ्या गोष्टी सहन करत, त्याला तितिक्षा म्हणतात. सहन सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम, कुठलाही प्रतिकार न करता आलेली सगळी दुःख ही सहन करणं, ह्या तितिक्षेतून त्यांनी वाणी आणि मनाचा संयम करून आपल्या ब्रह्मचर्याचंही पालन केलं आणि प्राणांना आपल्या अधीन ठेवलं. आणि अशा प्रकारे भगवंताची भक्ती करत करत, भगवान श्रीकृष्णांची आराधना करत करत त्यांचं तप हळूहळू परिपक्वतेकडे झुकायला लागलं. आणि ही तपस्या जसशी पुष्ट होत गेली तसा तिचा प्रभावही दिसायला लागला. आणि कर्ममळामुळं एरवी चित्त जे दूषित होतं ते चित्त हळूहळू विशुद्ध व्हायला लागलं. कारण कुठल्याही कर्मामध्ये फलासक्ती ठेवायचीच नाही, कर्तृत्व अहंकार ठेवायचाच नाही, हा त्यांचा संकल्प असल्यामुळं कर्ममळ आपोआपच कमी कमी होत गेला, क्षीण होत गेला आणि चित्त विशुद्ध होत गेलं. पुढे त्यांनी प्राणायामाच्या द्वारे मन आणि इंद्रियांची गती सुद्धा अवरुद्ध केली आणि
वासनाजनित जी बंधनं जीवाला सतत बांधून ठेवतात, अडकवून ठेवतात, ती बंधनं सुद्धा हळूहळू त्यांची नष्ट होत गेली. आणि त्यानंतर भगवान सनत कुमारांनी त्यांना ज्या परमोत्कृष्ट अशा अध्यात्मयोगाचं शिक्षण दिलं होतं, त्याला अनुसरूनच राजा पृथू पुरुषोत्तम भगवान श्रीहरींची आराधना करायला लागले. आणि अशा प्रकारे भगवत परायण होत होत श्रद्धापूर्वक सदाचाराचं पालन करत असताना निरंतर साधन चालू ठेवून परब्रह्म परमात्म्यामध्ये ते अनन्य होत गेले. एका भगवंता वाचून त्यांच्या चित्तामध्ये अन्य कुठलाही विचार शिरला नाही, राहिला नाही. आणि अन्य कुठल्याही गोष्टींचा त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आश्रय घेतला नाही. मग ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.